जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्वावलंबी आणि गरिबीमुक्त गावांसाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक। नैसर्गिक शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिपादन। दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरिबीमुक्त होईल। त्यासाठी सरकार सोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे। तसेच नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण मंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे। डॉक्टर हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्रद्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम CADP अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते। यावेळी कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी, MCRCM मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभा कार्यकारिणी सदस्य मा विभागयाजी, भाकृ नूप अटारी, पुण्याचे संचालक डॉक्टर SK रॉय, योजक पुणे चे अध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉक्टर NG शहा, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, डॉक्टर हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, सचिव डॉक्टर नितीन पंचभाई, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, कोळदाचे सरपंच श्रीमती मोहिनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी मी प्रमुख अतिथी नसून एक सेवक म्हणून उपस्थित आहे। एक शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून या डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो। लोकशाही तिकडे आणि जनता तिकडे असे चालत नाही, तशाने कामही होत नाही। जोपर्यंत दोघे मिळून एकत्र येत नाहीत तोपर्यंत विकास शक्य नाही। मला कल्पना आहे, येथील लोक मागणारे नाहीत, झुकणारेही नाहीत, थेट निधड्या छातीने, आत्मविश्वासाने पुढे जाणारे आहेत। फक्त त्यांना गरज योग्य मार्गदर्शनाची। ते पुढे म्हणाले, जेव्हा अमेरिकेसारख्या युरोपियन देशांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा जगभरात लोक झाडांची साल आणि पाने शरीराला गुंडाळून झाकत होते, तेव्हा भारताच्या ढाक्यात रेशीम वस्त्र बनत होते। तंत्रविज्ञानाच्या जोरावर पोलाद बनवून जगभरात निर्यात केले जात होते। अनादी काळापासून येथील आदिवासी बांधव आपल्या शेतीची अवजारे स्वतः बनवत होते, स्वावलंबी होते। आज याच बांधवांना थोडे कौशल्याचे शिक्षण आणि मार्गदर्शन लाभले तर ते संपूर्ण मानवी समुदायाला समृद्ध करू शकतात। आणि असे शिक्षण आणि मार्गदर्शनाचे काम या कृषी विज्ञान केंद्रात सुरू आहे। हे काम म्हणजे समाजाला उभे करण्याचे महान कार्य आहे। ते पुढे म्हणाले, आपण खूप नाही पण कमीत कमी क्षेत्रात कमीत कमी काय करू शकतो यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे। संपूर्ण जिल्ह्यात नाही पण काही गावातील काही एकर मर्यादित क्षेत्रात नैसर्गिक शेती करून कीटकनाशकमुक्त, कॅन्सरमुक्त शेतीला चालना द्यायला हवी। त्यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहील आणि उत्पादकताही वाढेल। नैसर्गिक शेतीसाठी भारत सरकार शेतकऱ्यांना सदैव प्रोत्साहन देत असून त्यासाठी लागणाऱ्या प्रयोग व अवजारांसाठी केंद्र सरकार प्रति एकर रुपये 4000चे सहाय्य करते आहे। भविष्यात ते कायम राहील याची मी ग्वाही देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। रहमन पानी राखिए, बिन पानी सब सून या हिंदी दोह्याचा संदर्भ देत मंत्री चव्हाण म्हणाले, आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी म्हणतात, कॅच द रेन, म्हणजे पावसाचे वाहून जाणारा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरवता येईल यासाठी उपाययोजना करायला हव्यात। मनरेगाच्या माध्यमातून त्यासाठी आत्ताच कामे हाती घ्यायला हवीत। त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। तापी नदीच्या उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी करायला हवा। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार सिंचनाचे प्रयोग करून शेतात पाणी मुरवता येऊ शकेल। कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांनी भगरीपासून बिस्किटे बनवली आहेत, डाळीवर प्रक्रिया करणारी यंत्रे विकसित केली आहेत। आज अशा छोट्या प्रयोगांमधून देशात सुमारे 1,48,00,000 महिला लखपती दिदी झाल्या आहेत। आज देशातील महिला आपल्या पायावर उभ्या राहून शेती आणि मातीचे विज्ञान शिकून शेती प्रक्रिया उद्योग मोठ्या दिमाखाने चालवत आहेत। येणाऱ्या काळात शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करून दोघांच्या फायद्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी सांगितले। ते म्हणाले, मोठ्या शहरांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लागणारा वाहतूक खर्च केंद्र सरकार करण्याच्या विचारात आहे।
विश्वकर्मा सारख्या योजनेत गावातील विविध पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करा, प्रशिक्षण द्या, त्यांना सुविधा द्या, गाव स्वावलंबी आणि गरिबीमुक्त करा. ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवून आपले गाव, जिल्हा आदर्श बनविण्यासाठी आपल्या सर्वांना पुढे यावे लागेल असेही केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी यावेळी सांगितले. देशातील 70% लोकांचा व्यवसाय शेतीवर आधारित आहे. शेती हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय असून शाश्वत शेतीशिवाय शेतकरी त्यात रमत नाही. शेती व्यवसायातून स्थलांतरित होण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात असताना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच शाश्वत शेतीतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अशा या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे यावेळी राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी शेतकरी मेळावा, बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यातील योजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. नंदुरबार आया हूँ, जिसको डॉक्टर हेडगेवार सेवा समिति चलाती है. वहाँ कृषक ज्ञान विज्ञान मंडपम और वुमेन टेक्नोलॉजी पार्क का आज लोकार्पण हुआ है. खेती के माध्यम से भी गरीबी खत्म करेंगे और वैसे भी विकसित भारत के लिए विकसित गांव और समृद्ध गांव, गरीबी मुक्त गांव चाहिए. आज नंदुरबार में मैंने देखा, बस एक तरफ कृषि विज्ञान केंद्र बहुत अच्छा काम कर रहा है, वहाँ दूसरी तरफ बहनों में, भाइयों में, किसानों में ललक है अपने गांव को गरीबी मुक्त बनाने की. तो राज्य सरकार, माणिकराव जी यहाँ के पालक मंत्री भी है, कृषि मंत्री भी है, और केंद्र सरकार समाज के सहयोग से, क्योंकि विल तो, इच्छा तो अपनी चाहिए, एक अभियान प्रारंभ करेंगे कि धीरे धीरे, एक साथ नहीं होता, हम अलग अलग योजनाओं के माध्यम से और समाज के सहयोग के माध्यम से कृषि विज्ञान केंद्र को भी इन्वॉल्व करेंगे, जिला प्रशासन को इन्वॉल्व करेंगे, और गांव में खेती के माध्यम से और खेती के अलावा ग्रामीण विकास विभाग की योजनाओं के माध्यम से, जैसे आजीविका मिशन है, लखपति दीदी बनाने का अभियान चल रहा है, तो हम समावेशी आजीविका चलाएंगे. इस गांव में के परिवार में कोई भी आजीविका से वंचित ना रहे, कोई ना कोई काम से जुड़ जाए, उसका प्रयास हम करेंगे. और केंद्र सरकार की कई योजनाएं, जैसे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना है, उनमें कारीगरों को ट्रेंड करके बैंक लिंकेज देके उनको काम धंधा शुरू करवाएंगे. मुद्रा बैंक की योजना है, कृषि विभाग की कई योजनाएं हैं और ग्रामीण विकास की कई योजनाएं, महाराष्ट्र की भी और केंद्र की भी. हम कोशिश करेंगे कि धीरे धीरे गांव में हर व्यक्ति, भाई बहन आजीविका से जुड़ा हो और गरीबी मुक्त गांव बने. राज्य सरकार बनाती है और राज्य सरकार चलाती है. मैं मुख्यमंत्री जी को बहुत धन्यवाद दूंगा, शिंदे जी को भी धन्यवाद दूंगा, पूर्व मुख्यमंत्री जी, और अब भी सरकार चलाने में जिनका प्रमुख योगदान है, अजीत दादा को भी, कि लाड़की बहना योजना बहुत सफलतापूर्वक चला रहे हैं. ये राज्य सरकार चलाता है. केंद्र सरकार का, प्रधानमंत्री जी का जो संकल्प है लखपति दीदी बनाना, इसका मतलब है हर बहन की आमदनी, घर का कामकाज करते हो, गरीब बहन की आमदनी 1 लाख रुपया सालाना, मतलब 10,000 रुपया कम से कम हर साल होनी चाहिए. 3 करोड़ लखपति दीदी का संकल्प प्रधानमंत्री जी ने लिया है. मेरा विभाग काम कर रहा है. 1 करोड़ 48 लाख बहनें लखपति दीदी बन चुकी है और तेजी से लखपति दीदी बनाने का अभियान जारी है. हमारी कोशिश होगी कि बहनें हाथ ना फैलाएं, मजबूर ना रहे. नारी तू नारायणी, वो काम करे, उनको ट्रेनिंग दे, अलग अलग काम धंधों से जोड़ें और हर बहन लखपति बने. अब तो कई दीदी मिलेनियम दीदी बन गई है, मतलब 10 लाख पति दीदी, जो 10 लाख रुपया सालाना भी कमा रही है. एक महान आंदोलन है आजीविका मिशन, जो गरीबी दूर करने के लिए काम कर रहा है. लखपति दीदी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में बनाने का काम केंद्र सरकार, राज्य सरकार के साथ मिलकर कर रही है. आप जानते हैं कि इसके लिए एक अलग आयोग बना है और ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को मैं धन्यवाद देता हूँ. उन्होंने ही तय किया 2019 कि जो किसान की लागत आती है उसमें 50% जोड़कर ही मिनिमम सपोर्ट प्राइस तय होगा. बीच में अगर कोई दिक्कत आती है तो हम आयात निर्यात नीति बदलते हैं. जैसे प्याज पर
पहले 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगती थी। हमने यहाँ की स्थिति देखकर राज्य सरकार ने भी कहा, किसानों से चर्चा हुई, पहले घटा के 20% किया और अब 0% कर दिया है। यहाँ के प्याज उत्पादक किसान महाराष्ट्र के या देश के कहीं भी अपना प्याज बेच सकते हैं। हमने ये भी तय किया कि सोयाबीन की जब कीमतें कम हुई तो विदेशों से जो तेल आता था, खाद्य तेल, एडिबल ऑयल, वो 0% इम्पोर्ट ड्यूटी पे आता था। उस पर इफेक्टिवली 27.5% इम्पोर्ट ड्यूटी लगाई। दलहन का उत्पादन भी होता है। यहाँ हमने तय किया, तुअर यहाँ पे होती है, अरहर, तुअर, राहर, अलग अलग नाम से बताते हैं। जितना किसान पैदा करेंगे एक एक दाना खरीदेंगे। 100% तुअर, मसूर, उड़द। मसूर जो हमारे यहाँ सस्ती आ रही थी उस पर हमने 10% इम्पोर्ट टैक्स लगाया है। 11% चने पे 10% लगाया है। तो जब जरूरत पड़ती है किसानों के हित में केंद्र सरकार आयात निर्यात नीति को बदलती है। राज्य सरकार भी किसानों के साथ है। SDRF के माध्यम से केंद्र सरकार हर एक राज्य सरकार के पास फंड्स देती है हर साल ऐसी प्राकृतिक आपदाओं के लिए। और अगर वो पैसा पर्याप्त नहीं होता और राज्य सरकार को कोई आवश्यकता होती है तो वो केंद्र सरकार को फिर आग्रह करती है। फसल बीमा योजना का लाभ भी देते हैं। तो ऐसे किसानों के साथ हम लोग खड़े पूरा